कागदी वर साकारली देवीची रूपे। नंदुरबारच्या राजेश पाटील यांच्या अनोख्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक। नंदुरबार नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी नंदुरबार शहरातील चित्रकार राजेश भूपेंद्र पाटील यांनी केलेल्या एका अनोख्या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। त्यांनी समुद्रातून मिळणाऱ्या विशिष्ट बोबलाई प्रजातीच्या शंखावर म्हणजेच कवडीवर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांच्या देवींची प्रतिमा जिवंत केली आहे। त्यांची ही कलाकृती पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक कलेचा सुंदर संगम साधणारी ठरली आहे। राजेश पाटील यांनी कलाज मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी या मालिकेतून प्रेरणा घेऊन हे अनोखे काम हाती घेतले। त्यांनी कवडीवर आई तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुका माता आणि अर्धशक्तिपीठ असलेली सप्तशृंगी माता यांच्या प्रतिमा साकारल्या आहेत। यासोबतच कळस, कमळ, गजलक्ष्मी आणि त्रिशूल यांचेही चित्रण त्यांनी केले आहे। एका प्रतिकृतीसाठी त्यांना जवळपास 1.5 तासाचा कालावधी लागतो। हे सूक्ष्म काम करण्यासाठी ते ॲक्रेलिक रंग, बारीक ब्रश आणि भिंगकाचा मॅग्निफाइंग ग्लास कुशलतेने वापर करतात। ही कवडी देवीच्या अलंकारांमध्ये मानली जाते आणि आता राजेश पाटील यांच्या कलाकृतीतून ती नवरात्रातील एक अनोखे श्रद्धास्थान ठरत आहे। या कामामागे एक पौराणिक कथा देखील आहे। इतिहासानुसार रेणुका देवीने अश्रूंचा नाश करण्यासाठी कवडीत रूप घेतले होते आणि त्यातून बाहेर होऊन बालिकेचे रूप धारण करून दुःखांचा नाश केला होता। या कथेतूनच प्रेरणा घेऊन पाटील यांनी ही कलाकृती साकारली आहे। अवघ्या लहानशा कवडीवर देवींच्या प्रतिमा साकारून त्यांनी आपली कला आणि श्रद्धा यांचे अप्रतिम मिश्रण साधले आहे। त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कलाकृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। मराठी न्यूज नेटवर्क। राजेश भूपेंद्र पाटील आहे। मी राहणार नंदुरबार येथील धर्मराज नगर मध्ये राहणार आहे आणि या नवरात्री निमित्त मी कवडींवर देवीचे आपले 3.5 शक्तिपीठे साकारलेले आहे। यामागचा हेतू असा होता की जेव्हा असुरांचा नाश करण्यासाठी देवीने या कवड्यांमध्ये स्वतःला सामावून घेतले होते, काही काळ अदृश्य झाली होती। त्यानंतर कवडींमधनं बाहेर पडल्यानंतर ती बालिकेच्या रूपात तिने जन्म घेतला आणि मग महिषासुराचा नाश करण्यासाठी तिने वेगवेगळ्या योजना केल्या व योग विद्याने त्यांचा नाश, असुरांचा नाश केला। आणि मी यात ॲक्रेलिक कलर वापरलेले आहेत। एका प्रतिमेला तयार करण्यासाठी मला किमान 1 ते 1.5 तास लागतोय आणि मी यात तुळजाभवानी माता, रेणुका माता, महालक्ष्मी आणि अर्धपीठ म्हणजे सप्तशृंगी मातेचं आणि त्यांचे अलंकार म्हणजेच की कळस, कमळ, त्रिशूळ, गजलक्ष्मी यांचंही मी रेखाटन केलं आहे। मी यात ॲक्रेलिक कलर, ब्रश आणि खास करून
भिंगाचा काच, मॅग्निफाईंग ग्लास, बारीक कामासाठी मी वापर केलेला आहे. ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा.